तर एक महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी मात्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्रीडा रसिकांची मात्र अफाट गर्दी या स्पर्धेला उसळलेली पाहायला मिळते। नक्कीच एक दर्जेदार स्पर्धा, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधली एक नावाजलेली स्पर्धा म्हणून मात्र नक्कीच गुणगौरव करावा लागेल। युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेले। एक सुसज्ज मैदान या स्पर्धेला लाभलेलं आपल्याला पाहायला मिळते। अतिशय सुसज्जतेनं आणि कल्पकतेनं मात्र हे मैदान सजवलंय, फुललंय, नटलंय आणि या नटलेल्या मैदानाच्या सौंदर्यात हे फ्लड लाईट्स पूर्ण या ठिकाणी ऑन झालेत आणि या सौंदर्यात अजून भर घालताना पाहायला मिळत आहेत। बघूया दोन मातब्बर संघ यावेळी मात्र एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत। साई मंगल ऑटो हा संघ या ठिकाणी मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ हॉटेल निवांत लोणी। हे दोन संघ एकमेकांच्या समोर या ठिकाणी मात्र नक्कीच उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत। मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय अक्षय तावरे याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते। संघ मालक या, त्याबरोबर विलास काका चौधरी आपण या, काका या, काकांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येताना। रोख रक्कम आहे किरण भाऊ 2900 रुपये। अगोदर मला वाटतं 5,500 पहिले आले पहिल्या मॅचचे, आता 2,900 रुपये आलेले आहेत। खास अक्षय तावरे ते उगाच आले नाहीत, तशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळाले। एकदा जोरदार टाळ्या अक्षय तावरेसाठी। त्यानंतर दादाभाई शेख यांची दादागिरी सुद्धा पाहायला मिळाली आणि दादाभाईसाठी प्राइस किरण भाऊ 2,000 रुपये या दादाभाई या। त्यानंतर हर्षल वांगे, हर्षल या 600 रुपये हर्षल वांगेसाठी या। स्पीड मॅक्स, तर स्पीड मॅक्स तर्फे मात्र फ्री वायफाय या ठिकाणी कोड उपलब्ध होतोय मैदानावर। सर्वांनी जो व्यक्ती त्या ठिकाणी मैदानावर फिरत आहे सर्वांनी त्याच्याकडून कोड कलेक्ट करून फ्री वायफायची सेवा उपलब्ध करून घ्यायची आहे। रवी गोंदकर पाटील यांच्या वतीनं मात्र हे वायफाय उपलब्ध करून दिले। जाऊयात मैदानाच्या दिशेला जिथे एका महत्त्वपूर्ण सामन्याला सुरुवात होते। आपण पाहतोय साई मंगल पोल्ट्री सर 600 रुपयाचं बक्षीस। त्यानंतर राजेंद्र राऊत मेजर, मी एक गोष्ट आवर्जून सांगेल गेलं बाबू, मेजर आहेत, भारतीय सेनेमध्ये निश्चितप्रमाणे कामकाज करतायत, लष्कर सेनेमध्ये निश्चितप्रमाणे काम करतायत, आपल्या भारताचं रक्षण करणारे हे व्यक्तिमत्व आहे। मेजरसाठी एकदा जोरदार टाळ्या। ते स्पर्धेच्या निमित्ताने आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आले, त्यांचंही मनापासून कौतुक। आणि त्याच्यानंतर ओके थँक्यू आणि मनापासून अभिनंदन। टीम सुपर 8 मध्ये निश्चितप्रमाणे जाऊन पोहोचलेले आहेत आणि अजून कोणाचं बक्षीस आहे बाकी, तोपर्यंत आपण मॅच सुरू करू आणि तिकडे आवाज असेल विनोद सरांचा, विनोद रावते सर। यावेळी मात्र पहिली धाव एक सिंगल गणेश जाधव यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे। रिट्सचा एक चांगला वापर त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला। धावफलक वाढतंय, जाऊन पोचणार आहे, 2 धावा धावफलकावर यावेळी मात्र मिळालेल्या पाहायला मिळतील। आज मात्र शिर्डीनगरी नक्कीच धावून निघाली आहे। मनोज जायभावे यावेळी मात्र केतनच्या बॅटमधून एक प्रचंड प्रहार, चेंडू जाईल सीमा पार आणि येतोय छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा दमदार षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। 6 धावांनी धावफलक या ठिकाणी वाढतोय, जाऊन पोचणार आहे, 8 धावा धावफलकर असतील। केतन यांनी मात्र नक्कीच या स्पर्धेत अतिशय दमदार कामगिरी केली आहे। या अगोदरच्या सामन्यात देखील जबरदस्त फलंदाजी त्यांची राहिली होती। याही सामन्यात नक्कीच एक चांगली फलंदाजी ते करतायत आणि एक आकर्षक फटका या डावखुरी हाताच्या आक्रमक फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। बघूया पुन्हा एकदा मनोज जायभावे यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील। स्ट्राईकच्या दिशेला केतन, हा चेंडू फुल टॉस, गोलंदाजाकडून मिळालेला तोफा मोठ्या मनाने चैतन्य स्वीकारलाय आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा छेदून भेदून सीमा पार। 4 धावा।
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. नक्कीच षटकार येतोय. यावेळी मात्र पंचांनी कळवलंय हा चेंडू सीमापार असेल. षटकार आणि केतनच्या बॅटमधून एक सुरेख फटका बाहेर पडलाय. एक जबरदस्त फलंदाजी तो करतोय. तसं पाहिलं तर शिर्डीमध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न होत आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे लागलेलं पाहायला मिळतंय. एक जबरदस्त आयोजित केलेली स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेचा गुणगौरव आहे. अगदी अवघ्या महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेट विश्वात मात्र या स्पर्धेनं आपल्या सुसज्जतेनं दबदबा निर्माण केलाय आणि एक चांगली आयोजित केलेली स्पर्धा म्हणून मात्र नक्कीच या स्पर्धेचा गुणगौरव केला जातोय. मी धन्यवाद देईल युवा शिर्डी ग्रामस्थ ज्यांच्या वतीनं हे आयोजन केलं गेलंय. अतिशय बहारदार आयोजन या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी झाली आहे. 14 धावा यावेळी मात्र धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. निलेश वरपे पहिला चेंडू आणि गणेश जाधव यांच्या बॅटमधून एक सुनामी बाहेर पडते. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय सीमापार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलक वाढेल. 20 धावा धावफलकावर असतील. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात हवेत समांतर. चेंडू जाईल अवांतर आणि या अवांतरच्या सहाय्यानं धावफलक वाढेल. जाऊन पोहोचणार आहे. 21 धावा यावेळी मात्र धावफलकावर असतील. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. या दरम्यान पुन्हा एकदा गणेश जाधवची बॅट तळपते. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक आणि चेंडू जातोय सीमापार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. समीर आवारे पाटील त्याचप्रमाणे आसिफ शेख यांच्या वतीनं मात्र 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं प्राइज आहे. आणि या दरम्यान पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून एक नेत्रदीपक फटका. गणेश जाधवची बॅट इथे तळपतीये. जो उडने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. चेंडू सीमापार. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. लागोपाठ 3 षटकार घेतलेत. या दरम्यान पुन्हा एकदा कव्हर बाउंड्रीच्या दिशेला अप्परकटचा लाजवाब फटका गणेश जाधवच्या बॅटमधून येतोय. एक खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल. 37 धावा धावफलकर आहेत. गणेश जाधव प्रचंड या ठिकाणी तोडफोड करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलाय फटका. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. लाजवाब क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र फटका जेवढा सुंदर होता त्याला साजेचं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एका धावेने या ठिकाणी मात्र धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल. 38 धावा यावेळी मात्र धावफलकावर असतील. आता मात्र डावखरे आताचे केतन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर या पावनभूमीत शिर्डी नगरीत मात्र समालोचन करण्याची संधी मिळणं नक्कीच नशिबाची गोष्ट आहे. एका दर्जेदार स्पर्धेत या ठिकाणी मात्र समालोचन करायला मिळतंय. क्रीडा रसिकांची मात्र प्रचंड गर्दी या स्पर्धेला होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय निलेश. केतनसाठी हा चेंडू लेफ्ट केलाय आणि पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय. धावफलक 1 ने आकार घेईल. जाऊन पोहोचेल. 39 धावा धावफलकर असतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 6 षटकांचा होणारा सामना असेल. 39 बनवल्या गेल्यात. या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल इथे टिपलाय आणि बडी मछली जाल में परतावं लागेल. चेतन इथे झेलबाद होऊन माघारी परततील. संधी
साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. ज्यांच्या मार्फत पाणी सौजन्य या स्पर्धेला आपल्याला लाभलंय, समीर भाऊ आवारे आणि आसिफ शेख यांच्याकडून एक प्राइज येते. 3 षटकार जर फलंदाजानं खेळून काढले तर 1001 रुपयांचं प्राइज त्या फलंदाजासाठी असणार आहे. बक्षिसात वाढ झाली आहे, अजून 100 रुपये त्यांनी वाढवलेत आणि 1100 रुपयांचं प्राइज या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं पाहायला मिळते. इथे मात्र बक्षिसांची खैरात होते. बक्षीसदात्यांनी दिलेलं बक्षीस, त्याचप्रमाणे सहकार्यांनी केलेलं सहकार्य, दानशूर दात्यांकडून नक्कीच आलेली या स्पर्धेसाठी रक्कम आणि आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ यांची प्रचंड मेहनत या जोरावर मात्र एक दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. धावफलकावर धावा यावेळी मात्र 39 धावा धावफलकर आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. अभिजित दुधे नगर एक्सप्रेस यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. गोलंदाजीत सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकतं याचं एक सर्वोत्तम उदाहरण या ठिकाणी मात्र अभिजित दुधे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी टेनिस क्रिकेटचा झेंडा मात्र संपूर्ण भारतभर आणि परदेशात देखील रोवलेला हा गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. या दरम्यान हा चेंडू मात्र फ्रंट फुटवर एक सुंदर ड्राईव्हचा फटका खेळलाय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण होईल. झपाट्यानं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय. तत्पूर्वी मात्र 1 धाव आणि या एका धावेच्या साहाय्याने धावफलक देखील वाढेल, जाऊन पोचेल 40 धावा धावफलकर असतील. 40 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना एक संघर्षपूर्ण सामना मैदानावर मात्र चालू असलेला पाहायला मिळतोय. सतीश यावेळी मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असेल. तसं पाहिलं तर मात्र शिर्डी नगरी या ठिकाणी मात्र क्रिकेटमय सोहळा या नगरीत संपन्न होताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त क्रिकेटचा संघर्ष काल देखील मात्र नामदार साहेबांच्या उपस्थितीत रंगारंग उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी या स्पर्धेत मात्र खेळलेलं क्रीडा रसिकांनी अनुभवले. आज या स्पर्धेचा 2रा दिवस संपन्न होतो आहे आणि या 2ऱ्या दिवसातील नक्कीच सामने अतिशय रोमहर्षक पद्धतीने या मैदानावर पार पाडलेले पाहायला मिळत आहेत. कारण शिर्डी प्रीमियर लीग या ठिकाणी मात्र या मैदानावर कुठलीही उणीव तुम्हाला जाणवणार नाही. अगदी सुसज्जतेने आणि परिपूर्णतेने प्रत्येक गोष्ट इथे सजवलेली पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिस टाईम होतोय फटका. लॉलीपॉप चेंडू होता, फुल टॉस चेंडू होता. त्याला मात्र नक्कीच ज्या पद्धतीची ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं ती देऊ शकले नाही फलंदाज. 1 धाव दरम्यान घेण्यात येते आणि या एका धावेच्या साहाय्यानं धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 42 धावा धावफलकर असतील. किरण प्रकाश गोनकर यांच्याकडून देखील एक प्राइज येते. जर 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं प्राइज या ठिकाणी त्यांच्याकडून असणार आहे. या दरम्यान हा चेंडू सुरेख वेग, भन्नाट वेग, तेज तर्रार तिखट मारा यावेळी मात्र अभिजित दुधे यांच्याकडून पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट विश्वात मात्र बराच काळ नाव त्यानं कमवलंय. एखाद्या गोष्टीमध्ये उंचावर जाणं सोपी गोष्ट असते, परंतु ती उंची टिकून ठेवणं एवढं सोपं काम नसतं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर क्रिकेटमधले गोलंदाज असाल तर तुमचा फिटनेसचा प्रश्न असतो आणि तो फिटनेस सातत्यानं त्या लेवलला ठेवणं नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. या दरम्यान हा चेंडू मात्र फुल टॉस होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला एक जलवा पेश केलाय. गणेश जाधव सरांच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. त्याचप्रमाणे या स्पर्धेनिमित्त उपस्थित होत आहेत शुभम गोंदकर आणि रविभाऊ गोंदकर. त्याचप्रमाणे योगेश गोंदकर हे देखील उपस्थित झालेत. आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं आपणा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 3ऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितली आहे. चेंडू लीगल आहे का ही चौकशी या ठिकाणी केली जाते आणि पंचांनी मात्र कळवलंय नो बॉल साठी रिव्ह्यू या ठिकाणी मात्र ओव्हर द वेस्ट चेंडू होता का यासाठी रिव्ह्यू पंचांकडे मागितलाय.
बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बघूया या ठिकाणी मात्र पंच चेक करताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांचा वापर मात्र 2007 साली अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम 2007 साली मात्र नक्कीच हा अस्तित्वात आला होता आणि तिसऱ्या पंचांद्वारे बाद दिलेला पहिला फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. तर यावेळी मात्र धावफलकावर आपण पाहतोय 48 धावा. लिगल डिलिव्हरी यावेळी मात्र पंचांचा डिसिजन येतोय. केवळ आणि केवळ षटकार या चेंडूवर असेल. लिगल डिलिव्हरी मात्र पंचांनी या ठिकाणी घोषित केली आहे. पुन्हा एकदा अभिजित दुधे तू गणेश जाधव यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला अतिरिक्त उसळी दिली. डावखुरे हाताच्या गोलंदाजाने या ठिकाणी मात्र एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी गुडघा टेकवत मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र पूर्णपणे बॅटला चेंडूनं मात्र बाय बाय केलंय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. धावफलक स्थिर असेल. धावफलकावर धावा पाहिल्या 47 धावा. यावेळी मात्र आमचे स्कोरर कळवत आहेत 47 धावा धावफलकावर असतील. एक चांगली फलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक दर्जेदार यॉर्कर यावेळी मात्र पाहायला मिळाला. अभिजित दुधे इथे आपला क्लास दाखवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीतलं वैविध्य काय असतं हे या मैदानावर दाखवत आहेत. लेग बाईज पंचांचा इशारा येतोय. साईड निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजूभाऊ कोते साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि आमच्या संपूर्ण युवा शिर्डी ग्रामस्थ मंडळाकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे त्यांच्या समेत आलेले सतीशजी डेंगळे साहेब यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नवनाथ जाधव सर यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेसाठी मात्र या सर्व मान्यवरांचं फार मोठं सहकार्य लाभलंय आणि अगदी या सर्व मान्यवरांच्या सहकार्यातून ही स्पर्धा मात्र एका वेगळ्या उंचीवर येऊन ठेपली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेटमध्ये मात्र या स्पर्धेची चर्चा आहे. बघूया या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा नवीन षटकाला प्रारंभ होतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मात्र टाकलं जाईल. एक चांगली दर्जेदार स्पर्धा इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू आणि गणेश जाधवच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक पॉवरफुल पुलचा स्ट्रोक. चेंडू सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अभिषेक कोते यांच्याकडून देखील एक प्राइज येते. 3 चेंडू 3 षटकार खेळले तर 3100 रुपयांचं प्राइज आहे आणि 6 षटकार जर खेळले एका षटकात तर 5100 रुपयांचं प्राइज असणार आहे. अभिषेक कोते टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे ते ओनर आहेत आणि त्यांच्याकडून हे प्राइज असणार आहे. धावफलक वाढेल जाऊन पोचणार आहे. 54 धावा यावेळी मात्र धावफलकर असतील. 4थं षटक मार्गस्थ आहे. 54 बनवले गेल्यात. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. हा चेंडू यावेळी मात्र स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाहीये तर नक्कीच बुद्धिमत्तेचा वापर तुम्हाला करावा लागतो आणि तुम्ही जर गोलंदाज असाल तर तुम्हाला वैविध्य गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. कारण आजकाल जर पाहिलं तर फलंदाजीचा खेळ म्हणजे क्रिकेट असं झालंय. अतिशय आक्रमक फटके फलंदाजांनी शोधून काढलेत आणि अशा परिस्थितीत गोलंदाजांनी देखील नक्कीच गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणणं गरजेची गोष्ट बनली आहे. दरम्यानच्या काळात हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता. मिड विकेटच्या दिशेला गणेश यांच्या बॅटमधून एका सिंगलसाठी हा चेंडू मात्र खेळला जाईल आणि या एका सिंगलच्या साहाय्याने धावफलकात जाऊन पोहोचणार आहे. 55 धावा धावफलकावर असतील. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं मार्गस्थ आहे. 4थं षटक मार्गस्थ असेल. आज मात्र शिर्डीनगरी नक्कीच न्हावून निघाली आहे. एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. या स्पर्धेला मात्र माननीय नामदार
राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे आशीर्वाद प्राप्त झालेत आणि एक दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते। या दरम्यान डावखुऱ्या हाताच्या शैलीदार फलंदाजाच्या बॅटमधून अगदी 2 क्षेत्ररक्षकांची दरी साधत चेंडू जाईल सीमा पार, चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। सलग 3 षटकार जर खेळले, विकासजी गोंदकर पाटील यांच्याकडून 1100 रुपयांचं प्राइज असेल। या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू हवेत खेळलाय, यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून सुंदर फटका खेळलाय आणि लाजवाब प्रयत्न तिथे पाहायला मिळतील। चेंडू मात्र सीमा पार जातोय, षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। अन्ना मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार। गणेश पोखरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज। यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा पुलचा फटका खेळलाय आणि हा चेंडू एक टप्पा घेत जातोय, सीमारेषे पार येतोय, खणखणीत चौकार। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती साई मंगल पोल्ट्री राहता टीम प्रथम फलंदाजी करत असताना 69 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली। सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली। एका मोठ्या धावफलकाकडे वाटचाल करताना या ठिकाणी मात्र पाहायला मिळते साई मंगल पोल्ट्री टीम संघाचे मालक मात्र महेश वाघे पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ हॉटेल निवांत लोणी हनुमंत गव्हाणे यांच्या मालकीचा असणारा संघ आहे। या दरम्यान मैदानावर उपस्थित होत आहेत सचिन भाऊ गायकवाड, राजवाडा प्रतिष्ठान यांचं आगमन या ठिकाणी होते। त्यांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि त्यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे। तानाजी अण्णा गोंदकर भावी चेअरमन यांना देखील विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे। या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू यावेळी मात्र बॅकफुटला खेळलाय, नवीन षटकाला प्रारंभ होतोय। अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर एक कव्हरच्या दिशेला चेंडू खेळलाय, क्रीज सोडली आणि इथे एक चांगला फलंदाज गणेश जाधव यावेळी मात्र परतावं लागेल, धावबादच्या स्वरूपात आपली विकेट बहाल करून मारली। संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सॅमसंग गॅलरी डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी। अनुभव गोंदकर आणि मिनल भाऊ गोंदकर हे देखील मैदानावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल। या दरम्यान पुन्हा एकदा अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत। स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय सतीश पठारेचा जलवा। यापूर्वी अगदी काही आक्रमक फटके खेळलेत, डावखुरे हाताच्या या दर्जेदार आक्रमक फलंदाजांनी क्रिकेटर सिकंदना मोहित करण्याचं काम केले। अतिशय तडाखेबंद आणि जबरदस्त फलंदाजी त्याची मात्र राहिली आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डावखुरे हाताचा एक आक्रमक तेजपुंज गोलंदाज अभिजित दुधे गोलंदाजी मार्कवर आहे। एक डावखुरे हाताचा आक्रमक फलंदाज आणि डावखुरे हाताचा आक्रमक गोलंदाज यांच्यामधलं बॅटल या ठिकाणी रंगतंय। निमित्त आहे शिर्डी प्रीमियर लीग 2024चा थरार या ठिकाणी मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय। हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र यष्टन मागे चेंडू कलेक्ट झाला नाही। दरम्यानच्या काळात घेतली जाईल ती एक सिंगल, धावफलक वाढेल, जाऊन पोचेल 71 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 71 बनवल्या गेल्यात।
गणेश जाधव सर यांनी देखील अतिशय जबरदस्त फलंदाजी केली आहे. अगदी दुर्दैवानं मात्र धावबादच्या स्वरूपात त्यांना बाद व्हावं लागलं. एक सेट बॅट्समन परतलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज सुहास खुळे यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. सुहास खुळे हे देखील टेनिस क्रिकेट विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे. अतिशय ख्यातीप्राप्त असा फलंदाज आहे आणि यावेळी देखील नक्कीच एक चांगली कामगिरी करण्याची गरज त्याच्या संघासाठी सुहास समोर देखील असणार आहे. समोर मात्र प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली. त्यांचे देखील आयोजकांकडून धन्यवाद असतील. या दरम्यान सुहासच्या बॅटमधून एक सुरेख फटका बाहेर पडलाय आणि चेंडू जाईल सीमापार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलक या चौकाराच्या सहाय्यानं वाढेल, जाऊन पोचेल 75 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ असताना 75 बनवले गेल्यात. या दरम्यान रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट आणि अतिशय सुरेख फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी येते, लाजवाब फेकी आणि इथे पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा डिसिजन या ठिकाणी मात्र सोपवलेला पाहायला मिळतोय. अगदी या अगोदर मात्र गणेश जाधवने देखील ती चूक केली होती. इथे बघूया पंचांचा निर्वळा काय येतोय. तिसरे पंच या ठिकाणी मात्र नक्कीच शहानिशा करताना पाहायला मिळत आहेत आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्वळा येतोय. लागोपाठचा दुसरा फलंदाज सुहास खुळे यावेळी मात्र परतावा लागेल. धावबादच्या स्वरूपात आपली विकेट बहाल करून तो माघारी परततोय. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धावफलकावर मात्र 76 धावा आहेत, तर तिसरा झटका बसलेला पाहायला मिळतोय. 3 बाद 76, 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू किरण खोबरे स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. 76 धावा धावफलकर आहेत. पुन्हा एकदा अभिजित गोलंदाजी मार्कवर सज्ज. अगदी 2 चांगले फलंदाज धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र तंबूच्या आश्रयाला आलेले पाहायला मिळत आहेत. या दरम्यान हा चेंडू मात्र सुरेख भन्नाट वेग धारण केलाय. अभिजित दुधे या ठिकाणी मात्र पूर्णपणे वेगात गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटक इथे संपल्याचा इशारा करतायत पंच. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती साई मंगल पोलेट्री प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात त्या 76 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. शहात्तर बनवल्यात. 5 षटकांचा खेळ संपला. एक दर्जेदार क्रिकेटचा संघर्ष इथे मात्र मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय आणि ही स्पर्धा मात्र नक्कीच एक नावाजलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा गुणगौरव केला जाईल. अगदी सुसज्जतेने मैदान नटलेलं पाहायला मिळतंय आणि ज्या गॅलरीज आहेत त्या गॅलरीज मात्र अतिशय आकर्षकरित्या सजवल्यात आणि एकंदरीत ही स्पर्धा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये एक नावलौकिक लाभलेली स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेचा नक्कीच गुणगौरव केला जातोय. याचं श्रेय मात्र असणार आहे युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं हे आयोजन केलं गेले. सामाजिक संघटना आहे. सामाजिक उपक्रम शिर्डी या शहरात मात्र या संघटनेमार्फत राबवले जात आहेत. सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान या संघटनेचं राहिले आणि इथे देखील एक दर्जेदार कामगिरी या मैदानावर मात्र या संघटनेची या स्पर्धेच्या निमित्तानं होताना पाहायला मिळते. बघूया शेवटचं महत्त्वपूर्ण षटक असेल. 5व्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज गणेश यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. गणेश पोखरकर यावेळी मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. महत्त्वपूर्ण षटक आहेत. 76 बनवल्यात. आपण जर सकाळपासून जर दुपारच्या सत्रापासून मॅचेस पाहिल्यात अतिशय
धावा मात्र या खेळपट्टीवर झालेल्या आपण पाहिल्या, मोठ्या प्रमाणात धावा लुटल्या गेल्या, धावांची लयलूट होताना पाहिली. नक्कीच खेळपट्टी आज दिवसभराच्या सत्रात मात्र फलंदाजांच्या प्रेमात पडली आहे आणि मोठ्या मोठ्या धावफलकावर धावसंख्या, चौकार षटकारांची आतषबाजी मात्र मैदानावर नक्कीच आपण होताना पाहिली. दरम्यानच्या काळात शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक सिंगल येते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक वाढतंय, जाऊन पोहोचणार आहे 77 धावा धावफलकावर. शेवटचं अंतिम 6वं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी किरणच्या बॅटमधून या ठिकाणी बॅटची एज घेतोय चेंडू. एका धावेसाठी या ठिकाणी मात्र हा फटका खेळलाय. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. गणेश पोखरकर शेवटच्या षटकात कशा पद्धतीनं गोलंदाजी करावी याचं एक सुंदर प्रात्यक्षिक या 2 चेंडूवर मात्र पाहायला मिळते. अतिशय जबाबदारीपूर्ण तो गोलंदाजी करतोय, कंजूशीनं धावा खर्च करतोय. तर समोर मात्र सतीश पठारे सारखं आव्हान असणार आहे. हा चेंडू लेफ्ट केलाय आणि पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय. धावफलक एका धावेने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 79 धावा. जवळच्याला धोका आणि प्रतिस्पर्ध्याला मोका मात्र द्यायचा वाईड नसतो. बॉल बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची अकरा. धावफलक 79 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा वाईड बॉल आणि इथे क्रीज सोडलीये आणि एक धाव बाईच्या स्वरूपात वाईड प्लस बाईज 2 धावा या चेंडूवर प्राप्त होत आहेत. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे जाईल. गेला वाईड बॉल बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची अकरा. धावफलक मात्र वाढेल. शेवटच्या षटकात जरी मोठा फटका आला नसला तरी काही अवंतरच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे किरण खोबरेसाठी. यावेळी मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. क्रीज सोडली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याची संधी इथे मात्र आली होती आणि संधीचं सोनं मात्र होऊ शकलं नाही. चेंडू हातातून सटकलाय. फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट फलंदाजी करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मात्र शेवटच्या षटकात मिळालेली पाहायला मिळते. धावफलक वाढेल. 83 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान हा चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. किरण खोबरेच्या बॅटमधून मात्र एक वेगवान फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला पुन्हा एकदा क्रीज सोडली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र पंचांचं बोट आभाळाकडे परतावं लागेल. इथे सतीश पठारे एक चांगली इनिंग खेळून धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी आता मात्र माघारी परततील. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 3 फलंदाज मात्र जे परतलेत, सतीश पठारे असतील, गणेश जाधव असतील, सुहास खुळे असतील, 3ही फलंदाज धावबादच्या स्वरूपात माघारी आलेत. हे मात्र या पहिल्या इनिंगचं वैशिष्ट्य असेल. अगदी दिग्गज फलंदाज या ठिकाणी मात्र धावबाद झालेत. बघूया यावेळी मात्र शेवटचं षटक अद्याप अतिशय चांगलं टाकलं गेलंय. गणेश पोखरकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. किरण खोबरेसाठी यावेळी मात्र किरणच्या बॅटमधून त्याच्या संघासाठी आशेचा किरण बाहेर पडतोय आणि इथे झेल टिपलाय आणि किरण झेलबाद होऊन माघारी परत. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या ठिकाणी मैदानावर उपस्थित होत आहेत शंकर नाना गोंदकर, त्याचप्रमाणे विकास रमेश गोंदकर आणि प्रदीपजी रोकले या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय. संपूर्ण आयोजक टीमकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बघूया धावफलक या ठिकाणी मात्र धावा दर्शवतो आहे. या दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख फटका खेळलाय. फाईन लेगच्या दिशेला येतोय. एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 88 धावा बनवल्या गेल्यात. जर्जरीत 6
षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि हॉटेल निवांत लोणी टीमला निर्धारित 6 षटकात 89 धावांची गरज असेल. या ठिकाणी मात्र 11 ते 17 या स्पर्धेचं आयोजन केलेलं पाहायला मिळतंय आणि यानंतर मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचा एक मधुर आवाज चंदू शेटे सर यांना विनंती असेल कृपया आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यावा सर. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुआधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर दावण्या येथे साई मंगल ॲटो साई टायटन्स राहता नाशिक टीम खेळायला आली. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय महेश वाघे पाटील, माननीय अनिल अण्णा, साई मंगल ॲटो साई टायटन्स राहता नाशिक. चला बॅटिंग टीम लवकरात लवकर बॅटर पाठवायचे आहेत. भव्य शिवजयंती सोहळा 2024 आणि त्यानिमित्त खास महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा. न्यू होम मिनिस्टर बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर आणि सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांचा प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आणि विजेत्याला या ठिकाणी प्रथम विजेत्याला पुरस्कार मिळणार आहे इलेक्ट्रिक 2 व्हीलर, द्वितीय पुरस्कार असेल LED TV, तृतीय पुरस्कार रेफ्रिजरेटर, चतुर्थ पुरस्कार मायक्रो ओव्हन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 3 लकी ड्रॉ, भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ, प्रश्नमंजुषा विजेत्यांना आकर्षक पैठणी असे विविध पुरस्कार आणि या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबरने जर पाहिलं तर गंगवाल अँड सन्स यांच्या माध्यमातून देखील काही आकर्षक लकी ड्रॉच्या पद्धतीने भेटवस्तू आहेत. आयोजक युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर. तर समर्थ नागपुरे एक 12 वर्षाचा मुलगा आहे आणि तो त्याचे आई वडील या ठिकाणी त्यांना शोधण्यासाठी आलेले आहेत. बहीण देखील आलेली आहे. तर विनंती असेल कुणाला आजूबाजूला आढळलं आणि समर्थ तू इकडे कुठे असशील तर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या आणि मेन स्टेजच्या दिशेने यायचं. समर्थ नागपुरे छोटा 12 वर्षाचा मुलगा आहे. आपल्या आजूबाजूला जर 12 वर्षाचा एखादा मुलगा कुणाला दिसला तर त्यांना त्यांचं नाव विचारा आणि स्टेजच्या दिशेने घेऊन या. पहिला डाव संपलाय, दुसरा डाव आता सुरू होईल. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. चला बॅटर पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री राहता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हॉटेल निवांत लोणी. एका बाजूला किरण खोबरे, एका बाजूला कृष्णा सातपुते आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष समोर आहे 89 धावांचं आणि ते असताना मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहे टेनिस क्रिकेटचा शहनशाह कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये. मावळे आम्ही, कामगिरी राहणार आमचीच तुफानी. छत्रपतींचे मावळे आम्ही, कामगिरी राहणार आमचीच तुफानी. मैदान गाजवायला आली पहा हॉटेल निवांत लोणी. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय हनुमंत गव्हाणे पाटील, हॉटेल निवांत लोणी.
तर पारितोषिक कृष्णा सातपुते यांच्यासाठी आहे. जर लगातार 6 चेंडूत 6 षटकार त्यांनी खेळले तर किरणभाऊ कोते यांच्याकडून किरणभाऊ कोते पाटील यांच्याकडून 11,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. माझ्या मते जर स्ट्रोक जर आले तर माझ्या मते पारितोषिक वाढत जातील, कारण शिर्डीकरांचं प्रेम कृष्णा सातपुते यांच्यावर आज नाही तर कित्येक वर्षापासून आहे. विकास गोंदकर यांच्याकडून 5,000 म्हणजे असं मोठं पारितोषिक आहे. परंतु इकडे पाहूयात स्वतः संघमालक हनुमंत गव्हाणे देखील फलंदाजीसाठी आहेत आणि स्ट्राईकवर आपण पाहू शकता कृष्णा सातपुते. जोडी मैदानाच्या आतमध्ये 89 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुते आणि गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता अमोल कासार. पहिला बॉल प्रचंड वेगात आलाय, थोडीशी उसळी होती, गेलाय यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला बॉल जर पाहिला तर हा डॉट येईल. प्रचंड संघर्ष पाहायला मिळेल. एकाला 89 धावा बनवायच्या तर एका बाजूला त्या रोखायच्या आहेत. एकाला थांबवायचं, एकाला टोलवायचंय. कोण जिंकणार या मॅच मध्ये? सगळ्यांनाच प्रचंड उत्कंठा लागली आहे, कारण दोन्ही बाजूने प्रचंड हल्ले प्रतिहल्ले होतील. पहिल्या दोन्ही मॅच मात्र या दोन्ही संघांनी पराभूत झाल्यानंतर विजयाने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची आहे, त्यासाठीची मॅच पाहायला मिळते. साई मंगल पोल्ट्री आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल निवांत यांच्यातील मॅच. कृष्णा सातपुते बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या डोक्यावरून एक अप्रतिम फटका जो जाईल सीमा रेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. भाऊ बोराडे यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. त्याचबरोबर साई निर्माण ग्रुप विजय तुषाराम कोते पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 2100 रुपयाचा पुरस्कार आहे. साई सिद्धी टूर्स यांच्याकडून देखील लगातार 3 षटकार 21 रुपयाचा पुरस्कार आहे. यावेळेला आपण पाहू शकता बॉल समोर जातोय आणि 6 बॉल 6 षटकारासाठी 5,100 आणि किरण भाऊ कोते यांच्याकडून लगातार 6 षटकारासाठी 11,000 रुपयाचा पुरस्कार आणि विकास भाऊ गोंदकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार. आता जाऊयात मॅचच्या दिशेने. या पुढची घोषणा पारितोषिकांची परफॉर्मन्स झाल्यानंतर केला जाईल, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. हा तर जाऊयात मॅचच्या दिशेने. मानाची प्रतिष्ठेची शिर्डी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि रंगते देखील स्पर्धा. कृष्णा यावेळेला सर्कल भेदण्याचा प्रयत्न करतायत. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पुन्हा एकदा चौकार येतोय. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 2 चौकार आले, 2 निर्धाव चेंडू देखील आलेले आहेत. कृष्णा सातपुते प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला अमोल कासार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेला पुन्हा आक्रमण. बिरकावलाय बॉल सीमारेषेच्या पार. कृष्णा ऑन फायर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. कृष्णा सातपुते जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवतायत. पुन्हा एकदा कृष्णा. ओ हो काय कॅच पकडलीये अफलातून. कॅच पकडली की मॅच पकडलीये. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतलाय सुहास खुळे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. पहिल्या षटकात दबाव हटवण्याचा आणि एक मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडू देखील पाहायला मिळाला होता. अमोल कासार आणि कृष्णा सातपुते यांची खेळी अशाच एका अप्रतिम झेलाने रोखली जाऊ शकत होती आणि सुहास खुळे आज मात्र डोळ्यांची पारणं फेडणारा झेल या ठिकाणी होतोय. आजच्या रात्रीत अख्ख्या नगर जिल्ह्यात चर्चा सुहास खुळे यांच्या झेलाची असेल. साई अमृत मिलचे सागर नेहे पाटील यांच्याकडून या कॅच साठी सुहास खुळे यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. संघ मालकांकडून दोघांनाही म्हणजे बॉलरला आणि बॅटरला दोघांना फिल्डरला दोघांनाही 500 रुपयाचा पुरस्कार आहे. संघ मालकांकडून हा पुरस्कार असणार आहे काय महेश वाघे पाटील यांच्याकडून असणार आहे.
मनोज जाय भावे नाना पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. लक्ष मोठं आहे. कृष्णा सातपुते यांनी सुरुवात तर चांगली केली होती. पहा सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता. मिडॉनच्या डोक्यावरून खेळायचा होता हा बॉल, परंतु त्या ठिकाणी चांगली कॅच पकडली आणि त्यांना थांबवले गेलं. 14 धावा धावफलकावर पहिली ओव्हर संपल्यानंतर. सुहास कुळे तालुका आउट बॅटर म्हणून खेळतायत आणि त्यांनी कॅचर झालेला, त्यांनी काय जबरदस्त कॅच पकडली आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ सातकर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज बेल्लेकर सरांबरोबर पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळाली. गेल्याच आठवड्यात कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्याबरोबर एक संधी मिळाली. त्याचबरोबरने प्रवीण कामटकर सर देखील आज आहेत. आणि हो इकडे जर पाहिलं तर दबाव आणखी वाढवताना विनोद सावते सर दबाव आणखी वाढवताना पाहिलं मी. त्या दबाव कसलाय कृष्णा यांची विकेट गेल्याचा आहे, परंतु प्रत्येकाला खेळावं लागेल. मनोज जायभावे यांना देखील आम्ही कित्येक स्पर्धा गाजवताना पाहिलं मिळालंय. आणि सध्या जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद लोढा यांच्याकडून ओव्हर मेडन म्हणजे एक निर्धाव षटक आलं तर 1100 रुपयाचा पुरस्कार आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळताना पाहिला मिळाला. चांगला फटका कव्हरच्या दिशेने निघाला आणि सर्कल भेदलं. धावा 4 येतोय चौकार. स्वतः संघ मालक आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हनुमंत गव्हाणे यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळालाय. चौकार येताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने थोडासा दबाव होता तो हटवतायत, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मनोज जायभावे यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला 18. याही वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिक्स फील्ड झाली आहे तिकडे, परंतु एकाच धावेवर थांबवलंय. आता मात्र मनोज जायभावे यांच्यावर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. कशा प्रकारे या डावाला आकार देतील, पुढे घेऊन जातील. प्रसाद लोढा यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी देखील 1100 रुपयाचा पुरस्कार असेल. परंतु या टीममध्ये जर पाहिलं तर अजूनही मात्र चांगले नावाचे खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला. महेश चव्हाण आहे, शेखर शेळके आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर अभिजित दुधे यांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे, शंतनुने केली आहे. यावेळेला नाना मनोज या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. हो सांगतायत मनोज जायभावे या मॅच मध्ये आहेत. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. दब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावांना पुन्हा सुरुवात झाली आहे. मॅच मोठी आहे. हो प्रचंड वेग, परंतु योग्य ठिकाणी नव्हता आणि म्हणूनच पंचांनी आपले हात फैलावले आणि कळवतायत व्हाईट बॉल आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची आक्रमण. बाहेर थोडासा म्हणजे पुलर लेनचा होता, परंतु थोडासा बाहेर बॉल होता आणि तेच पंचांनी हेरला आणि व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू आहे. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा हवाई घालला. वाह, जबरदस्त स्ट्रोक आलाय मनोज जायभावे यांच्या बॅटमधून. 6-6-6 षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 30 धावा झाली आहे. म्हणजे चांगली सुरुवात इकडे झाली आहे. येणाऱ्या 4 ओव्हर खूप महत्वाच्या असतील आणि 4 ओव्हरमध्ये 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत. त्यामुळे मॅच मध्ये येण्याची संधी दोन्ही संघांना आहे. कृष्णा सातपुते आउट जरूर झाले, परंतु चांगली स्टार्ट त्यांनी दिली होती. आणि त्यानंतर मनोज जायभावे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हनुमंत गव्हाणे हे प्रयत्न करतायत आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करण्याचा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली.
30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मॅच दुसऱ्या डावात आली आणि मॅच मधील रंगतता वाढताना पाहायला मिळते. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी शिर्डी प्रीमियर लीग चर्चा आहे या स्पर्धेची. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. साईबाबांची शिर्डी क्रिकेटच्या रंगात रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. 89 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या 30 झालेली आहे. एक महत्वाची विकेट माघारी परतलेली आहे. हनुमंत गव्हाणे आणि जोडीला जर पाहिलं तर मनोज जायभावे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या कव्हरच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल थोडासा पुढे गेला होता, ओव्हर पिच होता आणि त्याला कव्हर्सला पाठवलं. तिकडे एक धाव मिळेल. अल्ताफ शेख येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी अल्ताफ शेख यांच्याकडे माध्यमातून होतील. टीमचे कॅप्टन आहेत अल्ताफ शेख. पाहूयात कशा प्रकारचे. आता मात्र एक मोठं आव्हान समोर आहे. मनोज जायभावे कृष्णा बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर जबाबदारी त्यांची असणार आहे. रिवर्स खेळले. ओ हो हो हो, जबरदस्त स्वीट हिट. 6 धावा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. मनोज जायभावे या ठिकाणी लगातार 2 षटकार खेळतात आणि खूप सारी पारितोषिकं त्यांच्या 3 षटकारासाठी आलीत. सागर घिवाळे आणि प्रदीप भाऊ सरोदे यांच्याकडून लगातार 3 षटकार, 2100 रुपये. माझ्या मते याही अगोदर बरीचशी पारितोषिकं अनाऊन्स झाली 3 षटकारासाठी. 2 खेळलेले आहेत. मनोज जायभावे लगातारचे 2 षटकार आलेत. पाहूया गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अल्ताफ. ओहो, इकडे मात्र बीट होताना पाहायला मिळत आहेत आणि इकडे गोलंदाजांचं संगनायक आहे स्वतः. अल्ताफ शेख ॲज अ कॅप्टन या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 37 वर धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मनोज यावेळेला पुल करताना पाहायला मिळाले. तेवढं टायमिंग नव्हतं, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न परंतु थांबवलाय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी मॅच आहे. सगळ्यांच्याच नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. कोण जिंकेल या मॅच मध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. शिर्डी प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय आणि आज तमाम शिर्डीकर आणि आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ म्हणा, दूर दूरवरून या ठिकाणी क्रिकेटचे चाहते आज शिर्डी गाठताना पाहायला मिळत आहेत. कारण एक भव्य दिव्य आयोजन शिर्डी प्रीमियर लीग आपण पाहतोय. यावेळेला उसळता बॉल होता, थोडासा फटका मात्र त्या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. बाद होताना पाहायला. निवांत हॉटेल निवांत लोणी हनुमंतजी गव्हाणे साहेबांची टीम आणि दुसऱ्या बाजूला साई टायटन्स आणि साई मंगल पोल्ट्री महेशजी वाघे साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. महेशजी वाघे आणि अनिल अण्णा नाशिक हे संघमालक या ठिकाणी पाहायला मिळतात या टीमचे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शेखर शेळके एक जबरदस्त बॅटर आहेत. मोठा गावचे पाहूयात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अल्ताफ यावेळेला शेखर आल्या आल्या बिग हिट केलाय खरा, परंतु फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत आणि शेखरच्या बॅटमधून पहिलाच बॉल सीमा रेषा पार, चौकार. साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली.
तर या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 42 झाली आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 47 करायच्या आहेत म्हणजे मॅच ऑन आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एका बाजूला मनोज जायभावे, एका बाजूला शेखर शेळके, एक नाशिक जिल्ह्यातील धुरंधर तर एक नगर जिल्ह्यातील धुरंधर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर असा खेळाडू ज्यांनी राहता तालुक्याचं नाव सध्याच्या घडीला भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून नक्की झळकावलंय ते किरण खोबरे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे, पारितोषिकांची अनाउन्समेंट या ठिकाणी येऊन मोबाईलवरून कोणी सांगायची नाही. आयोजन कमिटीने कळवलंय. मयूर चौधरी या ठिकाणी त्यांच्याकडे करायची आहे. यावेळेला आपण पाहू शकता बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता हो आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी जबरदस्त येताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन होतं, बॉल काही कळला नाही. आणि किरणचं हेच वैशिष्ट्य आहे, बॉल वेगवेगळ्या धाटणीचे टाकतात, गती कमी जास्त करतात, टप्पा पुढे मागे ठेवतात आणि इकडे त्यांनी ते केलंय. परंतु किरणचं हे षटक मात्र तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावसंख्या 43 वर गेलेली आहे. 16 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता. हे 4 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. जर का 1-2 मोठे फटके आले मॅच ऑन राहू शकेल. आणि आता जर पाहिलं तर स्ट्राईकवर शेखर शेळके यांना आपण पाहतोय. बोटागावचा सुपरस्टार आपल्या बॅटिंगच्या जोरावर मात्र पुणे नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शेखर शेळके नाव काही नवीन नाहीये. परंतु आता कामगिरी त्यांनाही करावी लागणार आहे, कारण समोर बाबळेश्वर स्टार आहेत. हो बॅट फिरवली, परंतु किरणचं व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळाले. किरण बॉल पुढे टाकला, थोडासा कमी गतीने होता, थोडासा कट झाला आणि यष्टीरक्षकांकडे गेला. समीकरण पुन्हा बदलत आहे. 15-46. एका बाजूला साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री राहता, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता हॉटेल निवांत लोणी यांच्यामधील मॅच. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 1 पुढे जाताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी लेग पाईच्या स्वरूपातील. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे षटक खूप चांगलं राहिलंय. 4 चेंडूत केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. किरणची गोलंदाजी समजणं भल्यानं जमत नाही, कारण त्यांचा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. टप्पा चांगला ठेवतात, बॅटिंग बरोबर बॉलिंगमध्ये चर्चेत आले आणि राहता तालुक्याचं नाव देखील मात्र भारतभर करताना पाहायला मिळाले. परंतु फलंदाज देखील काही कमी नाहीये, त्यांनाही प्रयत्न करावाच लागेल. हे घ्या, या वेळेला मात्र फटका खेळलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. किरणच्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा आणखी एक अडकताना पाहायला मिळतोय. मनोज जायभावे माघारी परत येईल. किरण घेत आहेत विकेट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. आणि इकडे मात्र विकेट येताना पाहिलं. किरण की फॅक्टर राहिलेले आहेत, परंतु मॅच कुठे संपली आहे, मॅच ऑन आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि आता महेश चव्हाण, हो या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवावी लागेल. श्रीरामपूरचा सितारा बेलापूरचा सितारा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. जोडीला जर पाहिलं तर शेखर शेळके आहेत, परंतु किरण नावाचं कोडं सुटलंच नाही. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. परंतु या मैदानात सकाळच्या सत्रात आपण म्हणजे ज्यावेळेला पहिली मॅच सुरू झाली त्यावेळेला पाहिलंय मोठमोठ्या धावा झालेल्या आहेत. सिमेंटची खेळपट्टी आहे, सिक्सरचा बॉल आहे आणि 6 जातील आणि ते 6 मारावे लागतील, कारण अशक्य असं काही नाहीये, फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला डबल माइंड झाले आणि आल्या पावली माघारी पाठवलंय. किरण खोबरे नावाची जादू या ठिकाणी चालली आणि काय बॉल टाकलाय अफलातून कळलाच नाही. आणखीन एक फलंदाज माघारी.
संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सर दोन्ही बाईकच्या रन होत्या या ओव्हरमध्ये. आल्या रन दोन्ही बाईकच्या होत्या, लेग बाईकच्या. आणि किरण खोबरे म्हणजे ज्या 2 रन आल्या त्या एक्स्ट्रा मध्ये गेल्या आणि या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा या ठिकाणी केलेला आहे. आणि 2 विकेट देखील किरण खोबरे. आणि इकडे आपण पाहू शकता मॅच मात्र थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाहीये. शेखर शेळकेला या ठिकाणी कारनामा करावा लागणार आहे. जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत अभिजित दुधे. मागील मॅच मध्ये काय खेळले होते अभिजित दुधे, शेखरच्या जोडीला त्यांना खेळावं लागणार आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 45. 12-45 आपण पाहिले का? 12-45 होताना पाहिले, 2 ओव्हरला 50 होताना पण पाहिलंय. 12-45 देखील होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल अगदी खोलवर, उत्तर नव्हतं परंतु 1 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. 11 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. म्हणजे 11 आणि 44 धावांची आवश्यकता. 1 धाव आलेली आहे. आणि आता जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये अभिजित दुधे यांनी खूप चांगली कामगिरी केली होती, त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि बॉलिंग साठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा संघनायक अल्ताफ शेख, साई टायटन साई मंगल पोल्ट्री राहतासाठी. यावेळेला फुल टॉस बॉल टोलावलाय आणि पाठवला जाईल का, परंतु नाही. त्या ठिकाणी आपण पाहू शकता इकडे मात्र थोडेसे गाफील जरूर राहिले. आणि बिमरसाठी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि दुसऱ्या इनला रनआउट साठी सुद्धा 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पहिला या ठिकाणी पंच येतील. हा पहा, पहिला डिसिजन जो अंपायरने विचारला होता लेग अंपायरने, हा बीमर आहे का, तर हो हा बीमर आहे. दुसरा डिसिजन जो मात्र मेन अंपायरने विचारला होता रनआउट आहे का, तर हो हा रनआउट सुद्धा आहे. म्हणजे कदाचित थोडेसे दोन्ही बॅटर गाफील नसते राहिले तर रन कंप्लीट झाला असता, दोन्ही बॅटर मैदानात राहिले असते. परंतु अभिजित दुधे यांना माघारी परतावं लागेल. 1 धाव तर जोडली जाईल परंतु आता सगळ्यांच्या आशा मात्र या ठिकाणी शेखर शेळके यांच्याकडून असते. हा शेखर आउट होतात. ओके. आणि आता अभिजित दुधे यांच्यावर सगळ्यांच्या आशा असणार आहेत. पाहूया अभिजित दुधे मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. शेखर नाराज होत आहेत कारण मोक्याच्या क्षणी ते रनआउट होत आहेत आणि आपल्या टीमचा डाव थोडासा अर्ध्यावर सोडून माघारी परत आहेत. नवीन बॅटर जात आहेत निलेश वरपे. परंतु पाहूयात अभिजितची गोलंदाजी भारतात आणि भारताच्या बाहेरही आम्ही पाहिली आहे परंतु मोक्याच्या क्षणी अभिजित यांनी फलंदाजी देखील केली आणि आता टीमला गरज आहे त्यांच्या फलंदाजीची. निलेश वरपे गेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. अल्ताफ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. अल्ताफ शेख, अभि. हो यावेळेला फ्रीडचा बॉल जरूर होता परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलेल, अजूनही संधी कायम आहे. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रार. या ठिकाणी आपण पाहू शकता अभिजित दुधे यावेळेला मात्र स्ट्रोक जरूर खेळला परंतु जाईल समोरच्या दिशेने. अजूनही मॅच ऑन आहे आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. तर या स्पर्धेसाठीचा आजचा 1 दिवस समालोचनाची संधी मिळाली
परंतु मुंबईला जाणारी शेवटची गाडी आहे थोड्या वेळात, त्यामुळे या स्पर्धेतून निरोप घेईल. परंतु पुढल्या वर्षी नक्की या स्पर्धेला दाखल होईल. स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. धन्यवाद चंदू सर. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची आक्रमण. 49 धावा आहेत. 6 फलंदाज बाद आहेत. समीकरण 9 चेंडू 40. इथे बिघड केलाय. चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु चेंडू तिथं कव्हर केला जाईल. त्या दरम्यान एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावसण्याचा प्रयत्न होतोय का पाहायचंय, परंतु नकार आहे. एक सिंगल धापलक वाढेल आणि आता कुठेतरी संघाचा अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 4.4 षटकात 6 गड्यांच्या मौल्यामध्ये 50 धावा. समीकरण आहे शेवटचे 8 चेंडू आणि 39. मनापासून धन्यवाद चंद्रकांत शेटे सरांना, चंदू सरांना मनापासून धन्यवाद. एक दिवस का होईना परंतु त्यांनी या स्पर्धेला येऊन या स्पर्धेमध्ये समालोचन केलं. 4 चांद लागले गेले. त्यांचे मनापासून या ठिकाणी कौतुक. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. चंदू सरांचे मनापासून कौतुक आणि प्रवास व्यवस्थित करावा. प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कारण सातत्याने अगदी आपण पाहतोय की खेळाडू ज्याप्रमाणे प्रवास करत असतात तसे समालोचकसुद्धा हे सातत्याने प्रवास करत असतात. मिड विकेट चेंडू खेळला गेला क्षेत्ररक्षक दूरवरती और ये ओ काय काय क्षेत्ररक्षण केले किरण कोपरेने. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापलेकरते धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. ती असेल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा. 6 फलंदाज बाद. 6 चेंडू 38. हे समीकरण बाकी राहिले. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. 38 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे पाहिजे. आता 38 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आता या जोडीने जी आक्रमकता हवी आहे ती कशा प्रकारे या ठिकाणी धारण करतात. विशेष म्हणजे आता आपण पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आलाय किरण खोबरे. तुम्ही पहा इथे तुम्ही काही आयकॉन जर पाहिले असेल तर काही आयकॉनची गोलंदाजी सुरुवातीला असते पॉवर प्लेला, पण किरण खोबरेची जी गोलंदाज आहे ना तुम्ही शेवटच्या स्पेलला पाहता. जेवढा जास्त दबाव, जेवढा जास्त प्रेशर, तेवढी जास्त गोलंदाजी भरली जाते किरण खोबरेची. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळाले. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता, नकार दिलाय. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत. अजून 37 धावा बनवायच्या आहेत. इथे क्षेत्ररक्षण खराब झाले आणि इथे चौकार येईल आणि हा चौकार जो आहे हा बाईचा चौकार आहे. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. मायमाचा कॅप्टन झाला आसिफ खतीब. आपल्याला टॉस करायचं लगेच. यानंतर एक शेवटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नो बॉल पण आहे आणि सर्कलच्या
आतमध्ये फिल्डिंग डिस्टिंक्शन जे आहे ते निश्चितप्रमाणे पाहायला मिळालं नाही, त्यामुळे नो बॉल आणि प्लस नो बॉल आणि चौकार या 5 धावा आलेल्या आहेत. 57 धावा आहेत, 5 चेंडू 32 अजूनही बनवायचे आहेत आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. भन्नाट वेग, इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. चेंडू अगदी आपण पाहतो निर्धाव येताना पाहायला मिळालाय. कॉलबॅकला निश्चित अगदी आपण पाहिलंय तरी आता कोणताच संघ निश्चितप्रमाणे जाऊन पोहोचणार आहे. 4 चेंडू बाकी राहिलेत सामन्यामध्ये. औपचारिक आहे कारण 4 चेंडू 32 खूप अवघड लक्ष आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले परत एकदा मिस टाइम फटका आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आहे कारण असं निश्चित आपण एक सिंगल येताना पाहायला मिळाली. शेवटचे 3 चेंडू बाकी. विशेष करून अगदी आपण पाहतोय आमचे सुनील भाऊ शेजवळ, रवी भाऊ शेजवळ, आर के हॉटेल. मी आलो की मी आर के हॉटेलमध्ये जाऊन शेवभाजी खातोच, ती फेमस आहे. आणि आर के हॉटेल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आपल्या. आणि विशेष म्हणजे युवा शेट्टी ग्रामस्थांसाठी सातत्याने मदत असते. मनापासून धन्यवाद देईल सुनील भाऊ शेजवळ, रवी भाऊ शेजवळ, मनापासून कौतुक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू बॅटवरती नाही आणि वेळ वाचण्यासाठी अगदी आपण पाहतोय धाव सुद्धा घेतली. मला वाटतं इथे धाव बाईची निश्चितप्रमाणे आपल्याला ते अगोदरच पंचाने देऊन ठेवली कारण फलंदाजाला बाद केलं नाही. कारण ही अवस्था आता निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय की पराभवाच्या छायेमध्ये संघ जाऊन पोहोचलेला हॉटेल नियमात. आता फक्त सामना संपायच्या उंबरठ्यावरती आहे. साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री फक्त विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा बाकी राहिला. तिथे झेल झाला शेवटच्या चेंडूवरती आणि इथे कॉलबॅकला पोचला पहिला संघ हॉटेल निवान. आणि इथे या सामन्यात विजय होताना पाहायला मिळाला साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता. चला टॉससाठी आपण लवकर चला. आणि मायंबा लोणी मायंबा महेश वाघे पाटील आणि अनिल अण्णा यांच्या मालिकेचा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय तो साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता नाशिक. शेवटचा सामना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय यानंतर जो होणार आहे जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 8